सांगितलं की विरोधकांकडे आता काही मुद्दे नाहीये. त्यांना कळतंय की आमची ही जागा त्यांच्या हातून जाते आहे म्हणून वेगळ्या गोष्टी शोधून ते ऑब्जेक्शन घेऊ लागलेले आहे. पण कोणत्याही नियमाच्या बाहेर प्रशासन काम करत नाही. नियमामध्ये राहूनच प्रशासन काम करत आहे आणि आता परत रिकाउंटिंग ही सुरू झालेली आहे आणि सकाळपासून आपण बघतो आहे की रावेरची जागा आणि जळगावची जागा या दोघं जागांवर आघाडी इथे भारतीय जनता पार्टी म्हणजे आम्ही दोघं महायुतीच्या उमेदवारांना मिळताना दिसतंय. आणि जसं मी आधीच सांगितलेलं आहे की शेवटी निवडून आणणं हे मतदारांच्या हातात असतं, जनतेच्या हातात असतं आणि जनतेने जो आमच्या बाजूने कौल देताना आता दिसू लागला आहे. आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की मागच्या वेळेस ज्या पद्धतीने आम्ही ज्या लीडने निवडून आलो होतो तर ह्यावेळेस सुद्धा जनता हे तिसऱ्यांदा मला निवडून देईल. आणि मला आज ह्या गोष्टीचा आनंद आहे की जे 10 वर्षामध्ये मी ह्या मतदारसंघामध्ये काम केलं किंवा केंद्र सरकारच्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।